राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आज मंगळवारी म्हणजेच 10 जूनला पुण्यात पार पडलाय। आता जेव्हा वर्धापन दिन पार पडणार होता त्याच्या काही तासांअगोदर आणि वर्धापन दिनाच्या वेळी जे वक्तव्य आलेत ते वक्तव्य पाहता आणि त्या अगोदर ज्याप्रमाणे राष्ट्रवादीच्या गोटात ज्या घटना घडल्यात त्या घटनांमुळे पडद्यामागे राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे फिरलेत का असा प्रश्न आता निर्माण केला जातोय। आणि हे सगळं राष्ट्रवादीच्या एकीचे हे संकेत तर नाही ना असा अंदाज राजकीय विश्लेषक देखील वर्तवतात। तुम्ही म्हणाल अरे घड्याळांच्या काट्यांसारखं फिरवू नकोस, अजितदादा कसं बोलतात तसं थेट बोल काय ते। तर काही हिकडचं तिकडचं न बोलता आपण या विषयाला सुरुवात करूया। दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्र, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। आज म्हणजेच 10 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचा म्हणजे अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम पुण्यात पार पडलाय। यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात एक महत्त्वाची घडामोड झाली। शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा थेट राजीनामा देण्याचे संकेत दिले। त्यांनी नक्की काय म्हटलंय हे आता आपण आधी पाहूया। मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली, 7 वर्षाचा कालावधी दिला। शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे। या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन, ऐका माझं भाषण, मला आगे बढ़ेंगे तुम बैठो। तुम बैठो, तुम्ही बसा, खाली बसा, नाना खाली बसा, खाली बसा, नाशिककरांनी खाली बसावं। शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे, त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय, कारण आता आपल्याला बरंच पुढे जायचंय आणि त्यामुळं मी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो, आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो। जसं पाटलांनी संकेत दिला तसं सभागृहात एकच गदारोळ झाला। आता जयंत पाटील यांनी त्यांचा राजीनामा देण्याचं म्हटलंय आणि तरुणांना संधी दिली पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे। पण आपण या अगोदर पाहिलं तर जयंत पाटलांवर पक्षात नाराजी असल्याच्या बातम्या आलेल्या। लोकमत मधल्या या एका आर्टिकलनुसार हसन मुश्रीफ म्हणाले की जयंत पाटील विधानसभा निवडणुकीनंतर नाराज आहेत हे नक्की आहे। मला नागपूरला त्यांनी एकदा बोलून दाखवलं होतं की मुश्रीफ साहेब माझे मन कशात लागत नाहीये, सत्तेत नसताना 5 वर्ष पक्ष टिकवणं व हे सर्व टिकवून राहणं फार अवघड आहे याची त्यांना आता कल्पना आली असावी। त्यांचे मन परिवर्तन होणार का हे आता त्यांनाच विचारावं लागेल असे मुश्रीफ म्हणाले होते आणि मार्चच्या या एका वेब आर्टिकल मध्ये हे मला त्यांनी म्हटलेलं वक्तव्य सापडलं। याशिवाय 30 मेच्या एबीपी माझाच्या आर्टिकल मध्ये देखील जयंत पाटलांविरोधात पक्षातील युवा आमदार एकवटलेत, नाराज आहेत अशी ही बातमी आलेली। त्यामुळे आजची त्यांची आलेली प्रतिक्रिया ही स्वाभाविकच होती। आता या निर्णयावर लवकरच शरद पवार काय ते एक निर्णय घेतील असे जयंत पाटील एकंदरीत आशा बाळगतात। शिवाय शरद पवारांना वेगळा निर्णय घेण्यास मुभा दिली पाहिजे असं महत्वाचं वक्तव्य जे आहे ते जयंत पाटलांनी केलेलं आहे। आता वेगळा निर्णय घेण्यास म्हणजे शरद पवारांनी जो सुप्रिया सुळे यांच्याकडे एकत्रीकरणाचा चेंडू टोलावलेला की सोबत जायचं की नाही हे सुप्रिया सुळे आणि नवी पिढी ठरवेल, याबाबत तर हे वक्तव्य नाही ना असा देखील आता प्रश्न आहे। जर असं असेल तर प्रदेशाध्यक्षपदी कोणत्या युवाला संधी देऊन या एकत्र येण्याच्या प्रोसेससाठी हा पाया तयार केला जातोय, हा जो अंदाज आहे राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जातोय तो काय आहे तर
जर नवीन पिढी आली, नवीन युवक आले, तर तो जो एक वातावरण आहे की नव्या अजितदादांबरोबर जायचंय, तर ते कुठेतरी त्याचा एक पाया रचला जाऊ शकतो. नवी पिढी आले, नवा प्रदेशाध्यक्ष आलाय आणि नव्या टीम अंतर्गत हे कुठेतरी जो पक्षांचं एक राजकारण आहे त्यामध्ये हे कुठेतरी झालेलं आहे, असं कुठेतरी एक दाखवता येऊ शकतं. महत्वाचं म्हणजे आता पक्षातून विविध स्तरावर अजितदादांच्या सोबत जाण्यास दबाव आहे अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. त्यात सुप्रिया सुळे यांची वक्तव्ये आणि व्हॉट्सअप स्टेटस अपलोड केल्यामुळे त्याचं देखील कुठेतरी कनेक्शन आहे का, याबाबत आता प्रश्न आहे. कारण सुप्रिया सुळे यांनी आईचा संदर्भ देऊन सहन करायला शिक असं व्हॉट्सअपवर एक स्टेटस टाकलंय. पुढे याच बाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी अजून एक स्टेटस अपलोड केला. तो स्टेटस तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. त्यात काय लिहिलंय ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. आपण काही करू शकत नाही, सिच्युएशन आणि सर्कमस्टन्सेस आपल्या हातात नसतात, तेव्हा घट्ट व्हायचं आणि सहन करायचं, कर्तव्य करत राहायचं, आपले संस्कार कधी विसरायचे नाही. आता हे जे स्टेटस त्यांनी ठेवलंय व्हॉट्सअपवर, त्याच्या कनेक्शन नुसार पक्षातील एकत्रीकरणाचा दबाव आहे का, हा प्रश्न देखील आहे. बरं, आतापर्यंत आपण फक्त प्रश्न उद्भवत होतो. एक महत्वाचं वक्तव्य अजितदादांच्या पक्षाचे नेते स्वतः अमोल मिटकरी यांनी केले. पांडुरंगाची इच्छा असेल तर बहीण भाऊ आषाढी एकादशी पर्यंतही एकत्र येऊ शकतात, असा गौप्यस्फोटच मिटकरी यांनी केला होता. फक्त 10 तारखेच्या पक्षाच्या मेळाव्यापर्यंत वाट बघा. त्या मेळाव्यात मोठे संकेत मिळण्याचे सुतोवाच मिटकरींनी केले होते. आता असेच काही संकेत मिळण्याची सुरुवात देखील झाली आहे का, हा प्रश्न यासाठीच की सुप्रिया सुळे काय बोलले ते आता आपण ऐकूया. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे. तुमची नेमकी काय भूमिका आहे? हा काय माझा निर्णय नाहीये की मी कुठे जाणार आहे, मी आता इंदापूरला जाणार आहे का दौंडला. हा पक्षाचा निर्णय आहे आणि कुठल्याही सशक्त लोकशाहीमध्ये आणि त्यातून तुम्हाला पवार साहेबांच्या कामाची पद्धत तुम्ही 6 दशक म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या जन्माच्या आधीपासून सगळ्यांनी पाहिलेली आहे की पवार साहेब जो काही निर्णय घेतात किंवा जे काही मार्गदर्शन करतात ते लोकशाही पद्धतीनेच होतं. त्याच्यामुळे जो काही निर्णय पक्षाचा असेल तो त्या शेवटच्या कार्यकर्त्याला कॉन्फिडन्स मध्ये घेऊनच त्याच्या मनात जो असेल तोच निर्णय पक्ष घेईल. युनिलॅटरली आम्ही कुठलाही निर्णय आजपर्यंत घेतला नाही आणि घेणारही नाही. आता या एका वक्तव्याशिवाय आज पत्रकारांशी त्यांनी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की अजित पवारांसोबत जाण्याच्या निर्णयाला काल मर्यादा नाही, टाइमलाईन नाहीये. आज म्हणजे टाइमलाईन नाहीये म्हणजे आज उद्या यावर बोललंच पाहिजे असं नाहीये, हे त्या वक्तव्यातून त्यांना सांगायचंय का? म्हणजे एकत्रीकरणाच्या चर्चेला ते डिनाईड करत नाहीये, सरळ नाही म्हणत नाहीये. वरून कार्यकर्त्यांच्या भावना या नेहमीच आमच्यासाठी सराकोपी असतात, त्यांच्याबरोबर आधी चर्चा करू अशी भूमिका त्यांनी सांगितली आहे. सोबत असं देखील म्हटलंय की सध्या अजितदादांसोबत जाण्याच्या तर्कवितर्काबद्दल शरद पवार, जयंत पाटील यांच्याशी माझी कोणतीही चर्चा झालेली नाहीये. आम्ही कुटुंब म्हणून सोबत असतो. राजकारणात मतभेद असावे पण मनभेद नसावेत. आमचे 8 खासदार काय निर्णय घेतील ते पाहूयात. म्हणजे त्यांनी अगोदर केंद्रातील 8 खासदारांचा काय निर्णय असेल याकडे लक्ष देण्याचं ठरवलंय. याकडे ते काय म्हणतायत त्यावरून निर्णय घेण्याचं ठरवलंय. वरून असं देखील म्हटलंय की आधी लग्न कोंढाण्याचं सध्या राष्ट्र, मग नंतर महाराष्ट्राचा निर्णय होईल. म्हणजे यावरून त्यांना हेच सांगायचंय की पहिल्यांदा आपण खासदारांशी बोलू, नंतर महाराष्ट्रामध्ये वळू. आणि या अगोदर त्यांनी हे वक्तव्य केलंय की पुढे ते जाणार आहेत, केंद्रामध्ये जाणार आहेत आणि याबाबत चर्चा देखील करणार आहेत. शरद पवार यांच्याशी जेव्हा भेटेन तेव्हा देखील त्यांच्याशी पण चर्चा करेन आणि काय तो निर्णय होईल अशी भूमिका आता सुळेंनी स्पष्ट केली. आता या संपूर्ण प्रकरणात राजकीय विश्लेषकांकडून काही निष्कर्ष काढली जात आहेत. ती निष्कर्ष काय आहेत हे मी तुम्हाला आता सांगतो. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची सध्या चर्चा आहे. जर हे दोघे बंधू एकत्र आले तर मग सगळ्यात जास्त फटका मिळेल तो शरद पवारांच्या राष्ट्रवादीला. कारण शिवसेना आणि मनसेच्या युतीची हवा झाली तर शरद पवार आणि त्यांची राष्ट्रवादी ही एकटी पडेल आणि असे होऊ नये त्यासाठी राष्ट्रवादीच्या तरुण चेहऱ्यांना पुढे केले जाईल आणि अजितदादांच्या पक्षात विलीन करण्याची भूमिका ही नव्या पिढीची आहे असं दाखवण्यात येईल. कारण शरद पवार हे त्यांच्या पुरोगामी विचार सोडून युतीसाठी प्रयत्न करतील आणि भाजपमध्ये जातील तर असं काही झालं तर त्यांच्या राजकारणाला, आतापर्यंतचं जे काही राजकारण आहे त्यामध्ये सर्वांसमोर चुकीचं उदाहरण जाऊ शकतं. सत्तेसाठी विचार सोडल्याचं सांगितलं जाऊ शकतं
आणि याचाच विचार करून शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे हा निर्णय सोडल्याचं म्हटलं जात आहे. आपल्याला वाटलेलं राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त मोठी घोषणा होईल, पण सध्या तरी तसं काही झालेलं दिसत नाहीये. परंतु टाइमलाईन नाहीये असं सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केलेलं. मग महापालिकेच्या तोंडावर एकत्रीकरणाची प्रोसेस सुरू होईल का आणि शरद पवार गट सत्तेला पाठिंबा देऊ शकतो असं देखील तज्ज्ञांचं मत आहे. तुम्हाला यावर काय वाटतं हे तुम्ही देखील आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ही माहिती कशी वाटली ते देखील तुम्ही आम्हाला कळवा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला. धन्यवाद.